आपल्यासोबत बोलण्यासाठी बेलापूर विधानसभेचे प्रभारी शार्दूल कौशिक आहेत. सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. आज तर खरं आपलं नवी मुंबईमध्ये काँग्रेसचा जंगी मेळावा होतोय, काय सांगाल? आज आपल्याकडे कार्यकर्ता मेळावा आहे काँग्रेस पक्षाचा आणि या मेळाव्यामध्ये आदरणीय नाना पटोळे साहेब जे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, कल्याण काळे साहेब खासदार आहेत आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेब माजी राज्यमंत्री आहेत. हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आज भारतीय जनता पार्टी व अजित पवार गटातले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सुद्धा करणार आहे या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली. आणि इथून सेक्टर 14 वाशीवरून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एक पदयात्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढे सानपाड्यामध्ये चंदन बँक्वेटमध्ये हा मेळावा चं आयोजन आहे तिथे. शार्दूलजी, खरं तर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि विधानसभेच्या अनुषंगाने हा जो मेळावा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय. हो, अगदी. म्हणजे मेळावे तर आमचे दुसरे विविध प्रशिक्षण शिबिर असो किंवा दुसरे काय कार्यक्रम असो, आमचे कार्यक्रम, आंदोलन आणि हे शिबिर आम्ही राबवतच असतो. परंतु विधानसभा निवडणूक समोर आहेच, त्याचबरोबर नंतर महानगरपालिकेची पण निवडणूक समोर आहे. तर ह्या मेळाव्यात नक्की जे आपल्याला मार्गदर्शन वरिष्ठांचं मिळेल तो आम्हाला येत्या इलेक्शनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. खरं तर नाना पटोले देखील या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे. का वाटतं विधानसभेच्या अनुषंगाने कुठला उमेदवाराचं नाव आज जाहीर करतील? ते मला सांगता येणार नाही. ते आता जे आज मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये जे वरिष्ठ जी भूमिका घेतील. नाही, वरिष्ठ जर भूमिका घेतीलच, पण तुमचं म्हणणं काय? असं मला सांगता येत नाही तो विषय, कारण तो विषय ऍक्च्युली माझा ह्याच्यातला नाही आहे. ते वरिष्ठ पातळीवर डिसिजन होतो त्या विषयाचं. नाही, मेळाव्यामध्ये आज पक्षप्रवेश देखील होणार आहेत. काय वाटतं, बीजेपीला धक्का लागेल का अजित पवार गटाला धक्का लागेल? निश्चितपणे दोघांनाही धक्का लागणार आहे, कारण दोघांचे पदाधिकारी या दोघांचे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. त्यांना कुठेतरी काँग्रेस पक्षाची भूमिका, काँग्रेस पक्षाची जी संस्कृती आहे ती आवडलेली आहे. काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे ती आवडलेली आहे, म्हणून ते आपल्या पक्षात येतात. नाही, जी पदयात्रा आहे त्या पदयात्रेचं नियोजन कसं असणार आहे, कुठून ते कुठपर्यंत? ही पदयात्रा सेक्टर 14 वाशी आपला MG कॉम्प्लेक्स इथून सुरुवात होणार आहे आणि इथून सेक्टर 17 मध्ये जी ऍक्सिस बँक आहे तिथपर्यंत आहे आणि त्याच्या जस्ट पुढे सिग्नलच्या पलीकडे चंदन बँक्वेट म्हणून बँक्वेट आहे. तिथे मग पुढचा जो मेळावा आहे तिथे त्याचं आयोजन आहे. नाही, काँग्रेसकडून म्हणजे खरं अर्थात महाविकास आघाडी आहे आपली तरी सध्या तरी, काय महाविकास आघाडीकडून बेलापूर विधानसभेसाठी कोण इच्छुक आहे काँग्रेसकडून? बघा, इच्छुकचा विषय असा आहे की इच्छुक लोक जी आहे ते माझ्यापेक्षा, आपण मीडिया आहात, आपल्याला जास्त बेटर माहिती आहे. परंतु सध्या ह्याच्यावर कमेंट करणं उचित नाही सध्याच्या स्टेजमध्ये. आता महाविकास आघाडी आहे, याच्यामध्ये जे अजून मित्रपक्ष आहे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत, ते आपसात जे त्यांचा निर्णय असतो आणि फक्त नवी मुंबई किंवा बेलापूर विधानसभेसाठी नसतो, ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी असतो. तर ते त्या पद्धतीने ते निर्णय घेतात. धन्यवाद. आपण पाहू शकतो की आज काँग्रेसचा भव्य असा नवी मुंबईत पहिल्यांदा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला खरं तर भाजप व अजित पवार जो गट आहे त्याला एक मोठा धक्काच लागणार आहे, कारण की तेथील असंख्य जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते आज काँग्रेसमध्ये सामील होत आहे. अशी जी प्रतिक्रिया आहे ती विधानसभा बेलापूर शार्दूल कौशिक यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.